Hello students, let's study the next point, reflection of a transverse wave. In this point, we have to study uh, three examples about the reflection of transverse wave. Here, let's see the first example. Here, take a long string AB. Attach one end of the string to a rigid support at B. So this is a long and light string whose end A is free and end B is attached to the rigid support. तर एक लांब आणि हलकी अशा प्रकारची एक दोरी आहे. त्या दोरीचे एक टोक आपण ए टोक फ्री ठेवायचे आहे आणि बी टोक हे रिजिड सपोर्टला अटॅच करायचे आहे. Here, for the wave pulse traveling on the string is the rearer medium and rigid support acts as a denser medium. तर या स्ट्रिंग वरून जी वेव्ह जाणार आहे किंवा वेव्ह पल्स जाणार आहे त्यासाठी स्ट्रिंग हे रेरर मीडियम आहे, विरल माध्यम, आणि जो रिजिड सपोर्ट आहे बी हा त्या ठिकाणी डेन्सर मीडियम म्हणून ऍक्ट होणार आहे. By giving a jerk to the free end A of the string, crest is generated in the string. आता इथे ए या टोकाला जरा झटका देऊन आपण त्या स्ट्रिंग वरती एक क्रेस्ट जनरेट करणार आहोत, किंवा ए या टोकाला एक झटका देऊन स्ट्रिंग वरती क्रेस्ट तयार केली जाते. Observe what happens when this crest moves towards B. Observe what happens when the crest reaches the B. तर या ठिकाणी आपण ही जी क्रेस्ट आहे, ए वरती तयार केलेली जी क्रेस्ट आहे, ती क्रेस्ट बी कडे जाताना तिचे आपण ऑब्झर्वेशन्स करायचे आहे, नेमके काय होते. आणि दुसऱ्यांदा ती क्रेस्ट जेव्हा बी या ठिकाणी पोहोचेल तेव्हा काय होते हे सुद्धा आपण ऑब्झर्व करायचे आहे. परफॉर्म द सेम ऍक्टिव्हिटी रिपीटेडली अँड ऑब्झर्व केअरफुली. तर हीच ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपण पुन्हा पुन्हा करायची आहे आणि तिची जी ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन्स किंवा तिथे जे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या केअरफुली किंवा काळजीपूर्वक आपण ऑब्झर्व करायच्या आहेत. ट्राय टू फाइंड द रिझन्स ऑफ मुवमेंट्स इन अबव ऑब्झर्वेशन. आणि इथे जे काही मुवमेंट्स होतात त्या स्ट्रिंगच्या मुवमेंट होण्यापाठीमागे कोणती कारणे असतील ती कारणे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे पहिले एक्झाम्पल. लेट्स सी एक्झाम्पल 2. इन दिस एक्झाम्पल 2 ऑल्सो द स्ट्रिंग ए इज अटॅच्ड टू द स्ट्रिंग. एंड ए ऑफ द स्ट्रिंग इज फ्री. हियर दिस एंड बी इज अटॅच्ड टू ए रिंग. And this ring can freely move in a vertical rod. There is no friction. Here, take a long string AB. आपण एक long string AB घ्यायची आहे. Attach end B of the string to a ring which can slide easily on a vertical metal rod without friction. तर ती जी स्ट्रिंग किंवा दोरी आहे त्या दोरीचे बी टोक आपण एका रिंगला जोडायचे आहे, अटॅच करायचे आहे, आणि ती रिंग एका उभ्या अशा रॉड मध्ये फ्रीली स्लाइड होऊ शकेल कोणत्याही घर्षणाशिवाय अशी व्यवस्था करायची आहे. हियर स्ट्रिंग इज द डेन्सर मीडियम. इथे स्ट्रिंग म्हणजेच काय आहे, घन माध्यम आहे, डेन्सर मीडियम. व्हाईल एंड बी अटॅच्ड टू द स्लाइडिंग रिंग इज द interface of the rearer medium as it can move freely. तर इथे ते रिंग जे आहे ते रिंग म्हणजे रेअरर मीडियमचा इंटरफेस असणार आहे, कारण ती रिंग फ्रीली मूव्ह होते. गिव्ह ए जर्क टू द एंड ए ऑफ द स्ट्रिंग. वी हॅव टू गिव्ह
जर्क टू द एंड ए ऑफ द स्ट्रिंग, या ठिकाणी आपण ह्या स्ट्रिंगला एक झटका दिला तर काय होईल, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स व्हेन द क्रेस्ट रिचेस पॉइंट बी अटॅच टू द स्ट्रिंग. तर या ठिकाणी आपण ह्या स्ट्रिंग ए ला झटका दिल्यानंतर, दोरीला झटका दिल्यानंतर, जर्क दिल्यानंतर एक क्रेस्ट तयार होईल आणि ती क्रेस्ट ह्या बी या ठिकाणी जाऊन पोहोचेल. मग बी या ठिकाणी गेल्यानंतर नेमक्या काय हालचाली होतात ते आपण ऑब्झर्व करायचे आहे. इन एक्झाम्पल 3 हियर टेक ए हेवी स्ट्रिंग पी. आता एक्झाम्पल 3 मध्ये दोन स्ट्रिंग आहेत. हियर P is a heavy string. This P is a heavy string and a light string Q, and there is a light string Q, and these two strings are joined at point O. तर या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, एक जाड स्ट्रिंग आहे P, जाड दोरी आहे P, त्यानंतर एक हलकी दोरी आहे Q, आणि ह्या दोन्ही दोऱ्या आपण O या ठिकाणी जोडलेल्या आहेत. हेवी स्ट्रिंग ऍक्ट एज अ डेन्सर मीडिया. आता त्यामध्ये जी हेवी स्ट्रिंग पी आहे, जाड दोरी पी आहे, ती डेन्सर मीडियम म्हणून ऍक्ट होईल. लाईट स्ट्रिंग ऍक्ट एज अ रेरर मीडियम, आणि ही जी लाईट स्ट्रिंग क्यू आहे, हलकी दोरी क्यू आहे, ती मात्र या ठिकाणी विरल मध्यम किंवा रेरर मीडियम म्हणून ऍक्ट होईल. प्रोड्यूस ए वेव्ह पल्स एज ए क्रेस्ट ऑन हेवी स्ट्रिंग पी मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन ओ. आता काय करायचे आहे, तर पी वरती एक क्रेस्ट तयार करायची आणि ती क्रेस्ट जंक्शनच्या दिशेने पाठवायची आहे. ऑब्झर्व द पार्ट ऑफ द पल्स रिफ्लेक्टेड बॅक ऑन हेवी स्ट्रिंग. आता ही जी आपण स्ट्रिंग क्रेस्ट पाठवलेली होती क्यूच्या दिशेने, त्या क्यूच्या दिशेने पाठवलेली स्ट्रिंग जी क्रेस्ट आहे, ती क्रेस्ट ओ या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहे. प्रोड्यूस ए वेव्ह पल्स एज ए क्रेस्ट ऑन द लाईट स्ट्रिंग क्यू मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन ओ. काय म्हटलंय ते आपण, ऑब्झर्व द पार्ट ऑफ द वेव्ह पल्स रिफ्लेक्टेड बॅक ऑन द हेवी स्ट्रिंग. तर इथे काय झालेले आहे पहा, आपण पी वरती जर क्रेस्ट पाठवली तर ती क्रेस्ट या ठिकाणी काय झालेली आहे, ह्या लाईट स्ट्रिंग वरती गेलेली आहे. त्याचबरोबर ओ या ठिकाणी ती क्रेस्ट पुन्हा क्रेस्ट म्हणूनच रिफ्लेक्ट झालेली आहे, बॅकला गेलेली आहे. प्रोड्यूस ए पल्स एज ए क्रेस्ट ऑन द लाईट स्ट्रिंग क्यू मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन क्यू. आता परत काय म्हटलेले आहे, ह्या लाईट स्ट्रिंग वरती आपण एक क्रेस्ट तयार करायची आहे आणि ती क्रेस्ट ह्या हेवी स्ट्रिंग कडे पाठवायची आहे. ऑब्झर्व द पार्ट ऑफ वेव्ह पल्स रिफ्लेक्टेड ऑन लाईट स्ट्रिंग. आता या ठिकाणी ही जी लाईट स्ट्रिंग मध्ये आपण जी क्रेस्ट पाठवलेली होती, ती क्रेस्ट ओ या ठिकाणी पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहे. मग रिफ्लेक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळाली, आपण पाठवताना ही क्रेस्ट पाठवलेली आहे, इथे रिफ्लेक्ट झाल्यानंतर मात्र ती आपल्याला ऍज ए ट्रप मिळालेली आहे. आणि पुढे डेन्सर मीडियम मध्ये जी आपण क्रेस्ट पाठवलेली होती, ती क्रेस्ट तशीच डेन्सर मीडियम मध्ये गेलेली आहे. मात्र रेरर मीडियम मध्ये परत काय आलेले आहे, या ठिकाणी ट्रप आलेले आहे. व्हॉट डिफरन्स डू यू ऑब्झर्व when the pulse gets reflected on the light string and when the wave pulse gets reflected on the heavy string. तर याच्यामध्ये आपल्याला जे ऑब्झर्वेशन्स आलेले आहेत ती काय आहेत, तर हेवी स्ट्रिंग वरून, इथे हेवी स्ट्रिंग वरून जर आपण क्रेस्ट पाठवली तर त्या हेवी स्ट्रिंग वरती ती क्रेस्ट म्हणून रिफ्लेक्ट होते. त्यानंतर लाईट स्ट्रिंग मधून जर आपण क्रेस्ट पाठवली तर ती ट्रप म्हणून रिफ्लेक्ट होते. ट्राय टू फाइंड द रिझन्स बिहाइंड युअर ऑब्झर्वेशन्स. तर आता हे नेमके काय होत असेल, कशामुळे होत असेल, याची कारणे आपण शोधायची आहेत. इन एक्झाम्पल 1 here let's see, in this example 1 when crest moves along the string towards B. आता ह्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा ही क्रेस्ट आहे, ही क्रेस्ट, ती क्रेस्ट जेव्हा बी कडे जायला लागते तेव्हा काय होईल, इट पुल्स पार्टिकल ऑफ द स्ट्रिंग अपवर्ड डायरेक्शन.
तर त्यावेळी ही जी क्रेस्ट आहे ती क्रेस्ट ह्या ज्या स्ट्रिंगचे पार्टिकल्स आहेत ते स्ट्रिंगचे पार्टिकल्स वरच्या दिशेने खेचते. सिमिलरली when the crest reaches at rigid support it tries to pull the point P upwards. मग अशाच प्रकारे जेव्हा ही क्रेस्ट बी ह्या ठिकाणी येऊन पोहोचेल तेव्हा ही स्ट्रिंग काय करेल, ह्या बी ला सुद्धा वरती खेचण्याचा प्रयत्न करेल. बट बीइंग ए रिजिड सपोर्ट बी रिमेन्स ऍट रेस्ट. परंतु बी हा रिजिड सपोर्ट आहे आणि तो पार्टिकलच्या मुवमेंट बरोबर मूव्ह होणार नाही, तो आपल्या जागी तसाच राहील. अँड equal and opposite reaction is produced on the string according to Newton's third law of motion. आणि बी हा वरती न गेल्यामुळे मग न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन होईल. म्हणजे ती दोरी, ती जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगने बी वरती वरच्या दिशेने फोर्स अप्लाय केला, मग हा बी काय करेल, त्या स्ट्रिंग वरती खालच्या दिशेने फोर्स अप्लाय करेल. The string is pulled downwards. Thus, crest reflected as a trough or trough gets reflected as a crest. तर याचा परिणाम काय होईल, जर इन्सिडेंट ही क्रेस्ट असेल, इथे रिजिड सपोर्ट वरती इन्सिडेंट होणारी क्रेस्ट असेल, तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला अशा प्रकारे ट्रप मिळेल. आणि जर ट्रप इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला क्रेस्ट मिळेल. हेन्स फ्रॉम एक्झाम्पल 1 we can conclude that when transverse wave is reflected from a rigid support, that is from denser medium, a crest is reflected as a trough and trough is reflected as a crest. तर पहिल्या एक्झाम्पल वरून आपल्याला असे म्हणता येईल की जर या ठिकाणी हे क्रेस्ट डेन्सर मीडियम वरती इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला काय मिळेल, रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला ट्रप मिळेल. आणि जर ट्रप इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला क्रेस्ट मिळेल. वी नो दॅट वी हॅव स्टडीड दॅट there is a phase difference of pi radians between crest and troughs, and therefore we conclude that there is a phase difference of pi radians on reflection from fixed end, that is from denser medium. तर आपल्याला माहित आहे क्रेस्ट आणि ट्रफ यांच्यामध्ये पाय रेडियन एवढा फेज डिफरन्स असतो. हे क्रेस्ट मधील पार्टिकल हे असे अपवर्ड डायरेक्शन असतील, तर ट्रफ मधील पार्टिकलची मोशन ही डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. त्यामुळे त्यांच्यामधील जो फेज डिफरन्स आहे, त्यांच्या मोशन मधील जो डिफरन्स आहे, फेज डिफरन्स, तो किती असतो, बरोबर 180 डिग्री किंवा पाय रेडियन. आणि त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल, जर ट्रान्सव्हर्स वेव्ह डेन्सर मीडियम पासून रिफ्लेक्ट होत असेल तर इन्सिडेंट वेव्ह हे आणि रिफ्लेक्टेड वेव्ह यांच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स जो आहे तो पाय रेडियन इतका असतो. इन एक्झाम्पल 2 we observe that when the crest reaches point B, it pulls the ring upwards and causes the ring to move upwards. आता इथे दुसरं जे एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये आपण काय केलेले होते, तर AB या स्ट्रिंगचे बी हे टोक एका रिंगला जोडलेले आहे आणि ती रिंग एका व्हर्टिकल रॉड मध्ये स्लाइड होते, म्हणजे घसरते, कोणत्याही घर्षणाशिवाय ती घसरते, फ्रिक्शन नाही. तर या ठिकाणी जेव्हा स्ट्रिंग पुढे पुढे जात असते तेव्हा स्ट्रिंगचा प्रत्येक पार्टिकल जेव्हा क्रेस्ट पुढे जाते, की क्रेस्ट किंवा वेव्ह जेव्हा प्रोपोगेट होते तेव्हा त्या स्ट्रिंगचा प्रत्येक पार्टिकल हा काय होतो, अपवर्ड डायरेक्शनने खेचला जातो. त्यामुळे ही स्ट्रिंग जेव्हा बी या ठिकाणी पोहोचेल तेव्हा त्या रिंगला सुद्धा वरच्या दिशेने उचलले जाईल. द वेव्ह
is seen to get reflected back. The wave is seen to get reflected back as a crest and no change of phase occurs on reflection from the rarer medium. आणि त्यामुळे काय होते या ठिकाणी स्ट्रिंगने त्या रिंग वरती वरच्या दिशेने फोर्स अप्लाय केल्यानंतर ती रिंग वरच्या दिशेने अप्लाय केलेल्या फोर्स बरोबर मूव्ह होईल आणि त्यामुळे ही जी आलेली क्रेस्ट आहे ती क्रेस्ट तशीच परत रिफ्लेक्ट होईल. या ठिकाणी पार्टिकलला सर्व पार्टिकलला वरच्या दिशेने मूव्ह केले जात होते इन्सिडेंट वेव्ह मध्ये. तर रिफ्लेक्टिव्ह वेव्ह मध्ये सुद्धा काय होणार, ह्या स्ट्रिंगचे सगळे पार्टिकल्स हे वरच्या दिशेने मूव्ह केले जातील आणि हे जे क्रेस्ट आहे ही अशी क्रेस्ट परत रिफ्लेक्ट होईल. आता इथे इन्सिडेंट वेव्ह मधील पार्टिकलची स्टेट ऑफ व्हायब्रेशन अशी अपवर्ड होती म्हणजे क्रेस्ट, तशीच रिफ्लेक्टेड वेव्ह मधील पार्टिकलच्या व्हायब्रेशनची स्टेट सुद्धा तशीच आहे आणि त्यामुळे इन्सिडेंट वेव्हचा फेज आणि रिफ्लेक्टेड वेव्हचा फेज याच्यामध्ये कोणताही फरक नाही, त्याचा फेज सेम असणार आहे आणि त्यामुळे फेज डिफरन्स जो आहे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह मधील फेज डिफरन्स हा 0 इतका असणार आहे. In example 3, we find that a crest traveling from heavy string. Here, in this example 3, we find that a crest traveling from the heavy string gets reflected as a crest from the lighter string. तर इथे हेवी स्ट्रिंग मध्ये म्हणजे हे हेवी स्ट्रिंग म्हणजे आपले डेन्सर मीडियम आहे. डेन्सर मीडियम मधून आलेली जी क्रेस्ट आहे ती ते रेरर मीडियम वरती इन्सिडेंट झाल्यानंतर ती त्या मीडियम मध्ये पुढे ट्रान्सफर होणारच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काय झालेली आहे ती रिफ्लेक्ट झालेली आहे. आता इन्सिडेंट होताना क्रेस्ट होती, रिफ्लेक्शन म्हणून सुद्धा आपल्याला तिथे क्रेस्ट मिळालेली आहे. म्हणजे डेन्सर मीडियम मधून जाणारी क्रेस्ट जर रेरर मीडियम वरती इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला इथे क्रेस्टच मिळालेली आहे. दॅट इज reflection at surface, that is reflection at the surface when wave is traveling from a denser medium to a rarer medium causes crest to be reflected as a crest. म्हणजे जेव्हा डेन्सर मीडियम मधून क्रेस्ट प्रोपोगेट होते आणि ती रेरर मीडियम वरती पडते तेव्हा रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला क्रेस्टच मिळणार आहे, क्रेस्ट म्हणूनच ती रिफ्लेक्ट होते. But in example 3, when crest travels from lighter string to the heavy string, आता इकडे ही लाइटर स्ट्रिंग आहे, लाइटर स्ट्रिंग कडून हेवी स्ट्रिंग कडे चाललेली आहे ही क्रेस्ट, तेव्हा काय होते बघा, the crest is reflected as a trough and vice versa. ही जी क्रेस्ट आहे ती क्रेस्ट इथे ट्रफ म्हणून रिफ्लेक्ट होईल. म्हणजे रेरर मीडियम मधून जर क्रेस्ट इन्सिडेंट होत असेल आणि ती डेन्सर मीडियम वरती जात असेल तर रिफ्लेक्शन होत असताना ते आपल्याला काय मिळणार आहे, क्रेस्ट विल बी रिफ्लेक्टेड एज ए ट्रफ. अशा प्रकारे रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला तिथे ट्रफ मिळेल. समजा इथे जर ट्रफ इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला क्रेस्ट मिळेल. तर थोडक्यात आपल्याला या पॉइंट वरून ट्रान्सव्हर्स वेव्हच्या रिफ्लेक्शन वरून आपल्याला असे सांगता येईल, जेव्हा ट्रान्सव्हर्स वेव्ह डेन्सर मीडियम वरती इन्सिडेंट होते तेव्हा इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह यांच्यामधील फेज डिफरन्स हा पाय रेडियन इतका असतो. किती असेल, पाय रेडियन. when wave incident on the when wave gets reflected from the denser medium and when wave gets reflected from the rarer medium there is a phase difference of 0. तिथे फेज डिफरन्स 0 इतका असतो. when crest incident on the denser medium, आता जर ट्रान्सव्हर्स वेव्ह ची क्रेस्ट डेन्सर मीडियम वरती इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला काय मिळते, ट्रफ मिळते. ट्रफ इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला काय मिळणार, क्रेस्ट. तसेच when crest incident on the rarer medium, आता डेन्सर मीडियम मधून जाणारी क्रेस्ट रेरर मीडियम वरती जर इन्सिडेंट होत असेल
तर ती क्रेस्ट रिफ्लेक्ट एज ए क्रेस्ट. क्रेस्ट ही क्रेस्ट म्हणूनच रिफ्लेक्ट होईल. ट्रप ही ट्रप म्हणूनच रिफ्लेक्ट होईल. ओके, थँक्यू.